नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक अत्यंत मोठ्या आणि आनंदाच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत। महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन, दिव्यांग पेन्शन, श्रावण बाल योजना आणि वृद्धपकाल पेन्शन या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना 25,000 रुपये आणि 15,000 रुपये अशी रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते। या सर्व संदर्भात आपण वेळोवेळी अपडेट देत आहोत। पूर्वी सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे वितरित करावेत म्हणून शासन निर्णय GR काढला होता, परंतु त्या निर्णयानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नव्हते। काहींना 2,000 रुपये आले तर काहींना 1,500 रुपये आले, म्हणजेच काहींचे अजून 1,000 रुपये बाकी राहिले होते। त्यांना काही कागदपत्र सादर करण्यास सांगण्यात आले होते। अनेक लाभार्थ्यांच्या मनात असा प्रश्न आहे की नोव्हेंबरचे पैसे कधी येतील? नोव्हेंबरचे पैसे आमच्या खात्यात कधी येणार असा प्रश्न आहे, कारण प्रत्येक महिन्यात 6 ते 7 तारखेला पोर्टलवर अपडेट येते आणि 2 ते 3 दिवसात पैसे खात्यात जमा होतात। पण यावेळी 10 व 11 तारीख उलटून गेली तरी पैसे आले नाही। त्यावेळी सामाजिक न्याय विभागाने स्पष्ट सांगितले आहे की संपूर्ण नियोजन तयार आहे, पण वित्त विभाग आणि नियोजन विभागाकडून परवानगी मिळालेली नाही आणि हीच अडचण होती, त्यामुळे पैसे रोखले गेले आहेत। मागील शासन निर्णयामध्ये जी पुरवणी मागणी आणि निधीची रक्कम होती ती अपुरी पडली। आता लाभार्थ्यांची संख्या वाढल्याने आणि अनेकांनी आपली कागदपत्र अपडेट केल्याने वितरणासाठी लागणारा निधी कमी पडत होता, म्हणून वित्त व नियोजन विभागाकडून होकार मिळत नव्हता। त्यामुळे डीबीटी प्रक्रिया थांबवण्यात आलेली होती। पण आता राज्य सरकारकडून एक नवीन आणि महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। हा GR वाढीव निधीचा असून आधीच्या तुलनेत यावेळी जास्तीत जास्त रकमेचा निधी वितरित करण्याची परवानगी मिळालेली आहे। चला तर जाणून घेऊया नवीन शासन निर्णयाचे महत्त्व। या नवीन GR मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की ज्या लाभार्थ्यांना 1,500 रुपये आधी मिळालेले होते त्यांना आता उर्वरित रक्कम म्हणजे 3,000 रुपये, 2,000 किंवा जेवढे बाकी होते तेवढे अनुदान पूर्ण मिळणार आहे। याचा अर्थ असा आहे की निधी आता पूर्णपणे मंजूर झालेला आहे। वित्त विभाग आणि नियोजन विभागाने अधिक निधीला मान्यता दिली आहे, म्हणून आता डीबीटी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होणार आहे। आता पुढील प्रक्रिया अशी आहे, सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून डेटा अपडेट आणि वितरण प्रक्रिया सुरू होईल। संबंधित बँकांना निधी वितरणाबाबत सूचना पाठवल्या जातील। त्याआधी पोर्टलवर अपडेट दिसू लागतील। ज्यावेळी ते अपडेट दिसतील त्यानंतर काही दिवसात पैसे खात्यात जमा होतील, म्हणून तारीख जाहीर होईपर्यंत थोडासा संयम ठेवा, कारण सर्व प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। शासन निर्णयाच्या प्रती स्क्रीनवर दिसेल, त्यातही स्पष्ट नमूद केलेले आहे की वाढीव निधी मंजूर झाला असून लाभार्थ्यांना 100% रक्कम वितरित केली जाईल। त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही, आपले पैसे आता थांबलेले नाहीत। निर्णय जारी झाला आहे, निधी मंजूर आहे आणि खात्यात पैसे येण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे। तर हीच होती आजची मोठी आनंदाची बातमी। संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, विधवा योजना, श्रावण बाल योजना आणि वृद्धपकाल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लवकरच पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा।